ह्या अगोदर सेक्शनमध्ये आपण नंबर सिस्टम बघितलं. मग त्यानंतर डायरेक्टली आपण हिरोन्स फॉर्म्युला घेऊया. कारण जे काय स्कूलचं ॲज पर स्कूलचे जे नॉर्म्स असणार आहे त्या सिलेबसमध्ये पहिल्या सेमिस्टर सिलेबसमध्ये हे टॉपिक सुद्धा आहे. एकदम इझी आहे. हिरोन्स फॉर्म्युला बघा, एक ट्रायंगलची एरिया काढण्यासाठी ह्या फॉर्म्युलाचे आपल्याला यूज होतो. मग नॉर्मली कसं राईट अँगल ट्रायंगल असेल तर 1/2 बेस इंटू हाईट, इक्विलॅटरल ट्रायंगल रूट 3/4 इंटू साइड स्क्वेअर. आयसोसेलेसला सुद्धा फॉर्म्युला आहे. मग जर स्केलेन ट्रायंगल जरी असेल, स्केलेन ट्रायंगल म्हणजे इरेग्युलर म्हणजे कुठल्याही साइड इक्वल नसणार आहे. मग त्या स्केलेन ट्रायंगलची एरिया आपल्याला कसं फाइंड आउट करता येईल विथ हेल्प ऑफ हिरोन्स फॉर्म्युला. हिरोन्स फॉर्म्युला कसं हे करायचं, पहिला दिलेले साइड ए बी सी लिहून घ्यायचं. त्यानंतर सेमी पेरिमीटर काढायचं. सेमी पेरिमीटर म्हणजे कसं, ऍडिशन ऑफ 3 साइड डिवाइडेड बाय 2. त्यानंतर हिरोन्स फॉर्म्युला s * s - a s - b s - c. मग आपल्याला हे एक्झाम्पल मध्ये आपण ते स्लोली बघूया. फक्त लक्षात ठेवा, कुठलाही ट्रायंगल असू दे हिरोन्स फॉर्म्युलाने आपल्याला काय करता येते, एरिया फाइंड आउट करता येते. आता हे आपला एनसीईआरटी ह्याच्यातला पहिला एक्झाम्पल बघा. ए ट्रॅफिक सिग्नल बोर्ड इंडिकेटिंग, ट्रॅफिक सिग्नल आहे, स्कूल हे रोड आहे, तिथे एक बोर्ड असणार, बोर्ड स्कूल अहेड म्हणजे पुढे स्कूल असेल, त्यासाठी व्हेइकल टर्न घेताना किंवा व्हेइकल मूव्ह करत असताना एकदम स्लोली त्याची स्पीड काय करायला लागेल, आपल्याला कमी करायला लागेल. इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. हे बोर्ड आहे ना इथं, हे बोर्ड कसं असणार आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल. स्कूल अहेड असं त्याच्यावरती इंडिकेशन आहे, स्कूल अहेड विथ अ साइड ए. हे जे काय बोर्ड आहे त्या बोर्डचा साइड कसा इक्विलॅटरल असून त्याची साइड ह्या एक्झाम्पल मध्ये किती दिले, ए. फाइंड द एरिया ऑफ द सिग्नल बोर्ड. त्या सिग्नल बोर्डचा आपल्याला काय करायचं, एरिया काढायचा. एरिया काढायचा. हे इक्विलॅटरल ट्रायंगल असून इफ इट्स पेरिमीटर, हे बघा पेरिमीटर किती आहे, 180 सेंटीमीटर. आणि व्हॉट विल बी द एरिया ऑफ सिग्नल बोर्ड, म्हणजे सिग्नल बोर्डचा एरिया किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. मग कसं करायचं बघा, पहिला s = काय असणार आहे, a प्लस, हे बघा a प्लस a डिवाइडेड बाय 2. s म्हणजे काय, सेमी पेरिमीटर. सेमी पेरिमीटर म्हणजे पेरिमीटर म्हणजे काय असणार आहे, तिन्ही साइडचा एडिशन. सेमी पेरिमीटर काय होईल, तिन्ही साइडचा एडिशन डिवाइडेड बाय 2. म्हणजे हे किती होईल, 3a डिवाइडेड बाय 2 असणार. म्हणजे थोडक्यात कसं आहे, हे बघा a plus a इथे 3a डिवाइडेड बाय 2. मग आता हिरोन्स फॉर्म्युला बघा. हिरोन्स फॉर्म्युला s * s - a परत s - a. आता ऍक्च्युअली इन जनरल फॉर्म्युला मध्ये हिरोन्स फॉर्म्युला कसं लिहिता येईल, s - a s - b s - c. कारण तिन्ही वेगवेगळे साइड्स, तिन्ही साइडचं डायमेन्शन कसं असणार आहे, वेगवेगळं असणार. स्केलेन ट्रायंगल असेल तर समजा त्या केस मध्ये कसं लिहिता येईल, s - a s - b s - c अंडर रूट. हे बघा s म्हणजे काय, सेमी पेरिमीटर. सेमी पेरिमीटर कसं काढायचा, तिन्ही साइडचं एडिशन करायचं डिवाइडेड बाय 2 करायचं. मग ह्या एक्झाम्पल मध्ये तिन्ही साइड इक्वल आहे, a = b = c इक्वल आहे, म्हणजे तिन्ही साइडचा ऐवजी a b c चा ऐवजी मी काय यूज करणार आहे, सिंपली a यूज करणार. हे बघा 3a/2 into 3a/2 minus a, 3a/2 minus a, 3a/2 minus a. हा त्याचा व्हॅल्यू किती आहे बघा, त्याचा डिनॉमिनेटर 1 घेऊया. 3a/2 into 3a, बघा डायरेक्ट लिहितो 3a minus 2a किती, a/2 a/2 म्हणजे टोटल किती झालं हे एरिया बघा 2 into 2 into 2 into किती, कसं लिहिता येईल आपल्याला हे, हे बघा 3a into a 3a square, 2 into 2 4, a into a square and 2 into
4. मग हे सिम्प्लिफाय केल्यानंतर किती येईल √3a/2 आणि हे a/2. मग हे √3a²/4. जनरल फॉर्म्युला आहे आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगलचं साइड जर a असेल तर त्याची साइड जर a असेल तर त्याचे एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय √3/4 साइड स्क्वेअर. मग साइड स्क्वेअर काय a आहे, साइड काय a a². मग हे एरिया मिळाला. मग आता हे बघा पेरिमीटर दिले. पेरिमीटर मध्ये काय सम ऑफ 3 साइड्स. म्हणजे आता तिन्ही साइड कसं आहे a a a. मग आता 3a इक्वल टू किती आहे 180. मग a इक्वल टू किती असणार आहे 60. हे बघा a इक्वल टू म्हणजे कॅपिटल एरिया √3/4 इंटू 60 इंटू 60. हे बघा 4 1 जा 4 4 1 जा 4 आणि हे 15 4 जा 60. मग हे किती आहे 900√3 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया किती आहे 900 सेंटीमीटर. 900 इंटू √3 सेंटीमीटर स्क्वेअर. जर एक्झाम्पल मध्ये √3 चं व्हॅल्यू जरी दिला असेल तर 900 ला √3 ने मल्टिप्लाय करून डेसिमल मध्ये आन्सर काढायचा असतो. हे बघा काही टेक्स्ट आता तुम्ही वेगवेगळे टेक्स्ट यूज करत असेल तर ह्याचं सोल्युशन बघा. इथं डायरेक्टली 180/2 बघा. यस मध्ये काय सेमी पेरिमीटर. पेरिमीटर किती आहे 180. 180 डिवायडेड बाय 2 जरी केला तर ते सेमी पेरिमीटर किती आहे डायरेक्टली 90. त्या केस मध्ये 90 90 मायनस a 90 मायनस a 90 मायनस a असं सुद्धा आपल्याला सोडवता येईल. आणि त्या केसेस मध्ये सुद्धा आन्सर किती येईल सेमच येईल. मग तुम्ही त्या मेथडने सॉल्व्ह करा आणि त्यात काय आन्सर असेल तर मला डायरेक्ट कम्युनिकेट करा. हे अशा पद्धतीने सोडवता येईल. त्यानंतर बघा तुम्हाला हिंट देतो असं करा. यस मध्ये काय सेमी पेरिमीटर 180 डिवायडेड बाय 90 मायनस किती आता साइड किती आहे 90 मायनस 60 90 मायनस 60 90 मायनस 60. मग किती येईल 90 इंटू 30 इंटू 30 इंटू 30. तर बघा 90 इंटू 30 इंटू 900 आणि याचे स्क्वेअर रूट काढा. याचे स्क्वेअर रूट काढल्यावर किती येईल 900√3 सेंटीमीटर स्क्वेअर येईल. असं सॉल्व करा मग असं सॉल्व करा आन्सर सेम येईल. नेक्स्ट बघा सेकंड एक्झाम्पल आहे. हे फ्लायओव्हर आहे. आता फ्लायओव्हर कशाला बांधते जर कंजेस्टेड एरिया असेल तर आपल्याला आता मेट्रोपॉलिटन सिटी मध्ये वगैरे एरिया कंजेस्टेड असतो फार कमी असतो. मग त्या केस मध्ये एकावर एक समजा वरनं खालनं बस जात असेल तर वरनं ट्रेन जात असतो. मग त्या केसेस मध्ये त्याला समजा फ्लायओव्हर जरी नसतं तर काय झालं असतं 2 सेपरेट रोड बनवायला पाहिजे आणि त्याला भरपूर वेळ जाईल भरपूर त्याला स्पेस जाईल. मग ते अवॉइड करण्यासाठी बघा हे फिगर इमॅजिन करा. हे खालनं रोड आहे आणि वर एक फ्लायओव्हर आहे. तो वरनं सुद्धा रोड असणार. हे बघा टू अवॉइड द ट्रॅफिक म्हणजे समजा इथे सिग्नल झाला असता ट्रॅफिकची सिग्नल त्यांना करायला पाहिजे होतं. पण ते अवॉइड करण्यासाठी हे बघा हे व्हेइकल वरनं असं खाली जाईल आणि हे खालनं असं पुढे जाईल. म्हणजे 2 वे आहे. एका साइड जाणे आणि एका साइडला येणे आणि वरनं सुद्धा जाते आणि खालनं सुद्धा जाते. मग आता जात असताना बघा ह्या एक्झाम्पलला हे काय एक्झाम्पल मध्ये काय दिले मग 2 ट्रायंगल आहे. ट्रायंगुलर वॉल आहे आणि दोन पैकी एक ट्रायंगुलरला ऍडव्हर्टाइजमेंट. आता तुम्ही रोड साइडला जर बघितलं असेल ऍडव्हर्टाइजमेंट असतात मोठे मोठे कॉलेजेसची वगैरे किंवा एखादी मोठे हॉटेलचं वगैरे ऍडव्हर्टाइजमेंट साठी फ्लेक्स डिजिटल फ्लेक्स लावलेले असतात. मग आता हे 2 ट्रायंगुलर वॉल आहे आणि दोन पैकी कुठला तर एक त्यांनी यूज केले. मग आता तुम्हाला एक्झाम टेक्स्ट बुक मध्ये याची फिगर दिलेली आहे. हे बघा हे वॉल आपण कन्सिडर करूया किंवा हे
5000 पर मीटर स्क्वेअरला. एका मीटर स्क्वेअर बघा, एका असं 1 मीटर आणि असं 1 मीटर, एका मीटर स्क्वेअर हे बघा, हे 1 मीटर झाला, हे 1 मीटर झाला. मग ह्या 1 मीटर स्क्वेअरला किती असणार आहे? 5000 रुपये. आणि ते सुद्धा एका वर्षासाठी. 1 मीटर स्क्वेअर एरियाला एका वर्षासाठी किती कॉस्ट असणार आहे? रेंट म्हणतो आपण, भाडं देतो ना, 5000. मग आता ह्याची साइज कसा आहे ह्या ट्रायंगलचा? 120, 22, 122. आता हे डायमेन्शनची 2 वॉल आहे. दोन्ही वॉल मध्ये फक्त कुठलं तर एक वॉल घ्यायचं आपल्याला, दोन्ही वॉल घ्यायचं नाही. आणि ते सुद्धा द कंपनी हायर्ड वन ऑफ इट्स साइड्स वॉल फॉर 3 मंथ्स. हे बघा, एखादी एअरटेल कंपनी कन्सिडर करा. आता ह्याच्यावरती त्यांनी फ्लेक्स लावले, ऍडव्हर्टाइजमेंट होणार, त्याची भरपूर टर्नओव्हर होईल. पण त्या केसेस मध्ये दोन्ही पैकी कुठलं तर एक वॉलला हायर केले आहे, म्हणजे गव्हर्नमेंट कडनं त्यांनी रेंट बेसिस वरती एक वॉल त्याने काय केले, रेंट बेसिस वरती घेतले. आणि ते सुद्धा किती महिन्यासाठी? ओन्ली फॉर 3 मंथ्स. किती महिन्यासाठी? 3 मंथ्ससाठी. बघा, आपल्याला बाकीची सगळी गोष्टी बाजूला ठेवून फक्त त्याच्या टेक्निकल एस्पेक्ट्स वरती तेवढंच फोकस करायचं आहे. एक ट्रायंगल आहे, ट्रायंगलचे डायमेन्शन कसं? 120, 22, 122. मग आता ह्याचं कॉस्टिंग कसं आहे? एका मीटर स्क्वेअरला 5000 पर मीटर स्क्वेअर पर इयर. मग आता आपल्याला काय करायला लागतं? ह्याचं एरिया फाइंड आउट करायचं. आता हे कुठलं ट्रायंगल आहे? सो दिस इज स्केलेन ट्रायंगल. हे बघा, A = B = C = लिहून घ्यायचं. सेमी पेरिमीटर काढा, किती येते? 132. आता हे ऑलरेडी मी सॉल्व्ह केलेलं एक्झाम्पल आहे, कारण ह्याला प्रत्येक एक्झाम्पलला किमान 10 मिनिटं वेळ जाईल. मग सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते YouTubeला अपलोड करायचं म्हणजे जास्त टाइम कंझ्युमिंग प्रोसेस आहे. मग इंटेन्शन असं आहे की लवकर मॅक्सिमम टाइम आपला डिस्कशन मध्ये जावा. व्हिडिओ बघत असताना टेक्स्ट बुक रेफर करा आणि हे डिक्टेशन सगळे तुम्ही लिहून घ्यायचे. आता S चं व्हॅल्यू मिळालं. S म्हणजे काय? पेरिमीटर, सेमी पेरिमीटर असणार 132. मग आता हिरोन्स फॉर्म्युला S - A, S - B, S - C. 132 122 बघा किती? 10 आणि 12 आणि हे 110 असणार. मग इथं प्रश्न बघ, इथं कसं बऱ्याच मुलांचे इथं चुकते. मग कसं ऍडजस्टमेंट करून घ्यायचं? एक नंबर 2 वेळा आला. तर बघा 132 ला मी कसं लिहिता येईल? 11 × 12. मी असं का लिहिलं? इथं 12 आहे आणि इथं 11 सुद्धा. हे बघा 132 ला मी कसं लिहिले? 11 × 12. आणि हे 10 ला 10 आहे आणि 12 हे बघा 12 इथं आहे. 110 कसं लिहिता येईल? बघा इथं 10 लिहिले आणि इथं 11 लिहिले. म्हणजे प्रत्येक नंबर आपल्याला किती वेळा लिहिता येईल? 2 वेळा लिहिता. तिथं असेल तरच ना, एक्स्ट्रा आपल्याला लिहिता येत नाही. मग हे 11 पैकी हे बघा, एक 11 आपल्याला लिहिता येईल, 2 12 पैकी एक 12 आणि 2 10 पैकी एक 10. म्हणजे स्क्वेअर कॅन्सल करतात. थोडक्यात असं A × A त्याचं व्हॅल्यू किती आहे? A. म्हणजे √A² मध्ये A असणार. मग टोटल एरिया किती झाला? 1320 मीटर स्क्वेअर. ह्या ट्रायंगलचा बघा, ह्या वॉलचा 1320 मीटर स्क्वेअर एरिया आहे. मग आता कॉस्टिंग बघूया. आता एरिया घेऊन काय करायचं? मेन काय? कमर्शियल एस्पेक्ट आहे. एका मीटर स्क्वेअरला किती रुपये? 5000. मग आता टोटल एरिया किती? 1320 × 5000. हे बघा 0 काउंट करा. 1 2 3 4 1 2 3 4. मग आता त्यानंतर 5 2 10 आणि हे मल्टिप्लाय केल्यावर 66. हा 66 बघा किती टाइम 0? 5 टाइम्स 0. एवढं कॉस्टिंग आहे. एवढं म्हणजे 5000 हिशोबाने जर केला तर एवढं टोटल कॉस्टिंग होईल. मग आपल्याला काय करायचं आहे? हे एका वर्षाची झालं, मग डिवायडेड बाय 12 केलं तर किती येईल? 1 महिन्याचं येईल. आपल्याला 1 महिन्याचं घ्यायचं आहे का? नाही, आपल्याला किती महिन्याचं काढायचं आहे? 3 महिन्याचं काढायचं आहे. बघा एवढं कॉस्टिंग टोटल इयरचं आहे, एंटायर इयरचं. मग मला फक्त एका महिन्याचं काढायचं आहे, 3 महिन्याचं काढायचं. मग त्या केसमध्ये मला काय करावं लागेल? ह्या व्हॅल्यूला मी 12 ने डिवाइड करतो, मग मला एका महिन्याची मिळेल. मग नंतर त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं? 3 ने. मग जेणेकरून आपल्याला हे व्हॅल्यू बघा 16,50,000. बघा हे टोटल व्हॅल्यू एवढं कॉस्ट असणार आहे 3 महिन्यासाठी. हे कंपनी गव्हर्नमेंट जे काय त्याचे ओनर असतात किंवा गव्हर्नमेंटचं असणार, ते गव्हर्नमेंटला एवढा अमाउंट त्यांना पे करायला लागतं. थर्ड एक्झाम्पल बघा, एक गार्डन आहे. त्या गार्डन मध्ये स्लाइडिंग असतं, लहान मुलांना खेळण्यासाठी स्लाइडिंग असतो. आणि त्याचं एक वॉल बघा हे असं असणार, इकडे स्लाइडिंग इकडे स्लाइडिंग.
एक बाजूला पूर्ण पेंट केले आणि त्याच्यावरती एक इन्स्ट्रक्शन म्हणजे एक सोशल अवेअरनेस साठी मेसेज दिले, कीप द पार्क ग्रीन अँड क्लीन. म्हणजे नॉर्मली आपण एक क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी नॉर्मली वी यूज टू गो आउटसाइड, म्हणजे आपण वीकेंडला वगैरे जातो किंवा पार्टी करायला जातो, आणि तसं आपण आपला फन करण्यासाठी किंवा एक क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी आपण कुठे जातो, पार्कला जातो विथ फॅमिली. मग त्या केसेस मध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी आपण आपल्या बरोबर कॅरी करतो. मग तिथं काय करायचं नाही, तिथलं एन्व्हायरमेंट पोल्यूट करायचं नाही. त्यासाठी कीप द पार्क ग्रीन अँड क्लीन, म्हणजे तिथं असलेले कुठले याला आपल्याला काय करायचं नाही, डिस्टर्ब न करता. मग आपण जे खातो आणि त्याचे जे काय त्याच्यातनं जे अनवॉन्टेड थिंग्स असणार आहे तिथं डस्टबिन आपल्याला यूज करायचं असतो. मग तेच मेसेज आहे, कीप द पार्क ग्रीन अँड क्लीन. मग आता हे नॉन टेक्निकल झालं. आता टेक्निकल बघा, याचा साईज कसा आहे, 15 मीटर आणि 11 आणि 6 मीटर. ट्रायंगल आहे, स्केलेन ट्रायंगल आहे. A equal to B equal to C equal to लिहून घ्यायचे. 15, 11 आणि 6. मग सेमी पेरिमीटर बघा, A plus B plus C divided by 2. 15 plus 11 plus 6 by 2 म्हणजे किती होते, 32 by 2 म्हणजे 16 मीटर. सेमी पेरिमीटर मिळाला 16 by 2. त्यानंतर हिरोन्स फॉर्म्युला लिहूया, S S minus A S minus B S minus C. मग आता 16 into 16 minus 15 किती 1, 16 minus 11 किती 5, 16 minus 6 किती 10. मग 16 ची स्क्वेअर रूट किती 4, 1 चा स्क्वेअर रूट 1, 5 ला 5. मग 10 कसं लिहिता येईल आपल्याला, 5 into 2. आपण असं अटॅचमेंट करायचं ना स्क्वेअर रूट मध्ये, मॅक्सिमम तिथं नंबर्स कसं असायला पाहिजे, 2 यायला पाहिजे. हे बघा, हे स्टेप आहे, हे एक्झाम्पल आहे, याचं काय संबंध आहे, रूट 4 into 8 into 2 आहे. आपण त्यावेळी कसं करायचं, 4 into 2 into 2. हे बघा, 4 2 8, दोनदा होईल असं ऍडजस्टमेंट करायचं. 4 into 2 5 8. हे मल्टिप्लाय करत असतात तर जास्त वेळ जाईल. मग तुम्ही असं करायचा प्रयत्न करू नका, सरळ मल्टिप्लाय करायचं, त्याची स्क्वेअर रूट जाईल. असायला 3 मार्क किंवा 4 मार्काचा क्वेश्चन असतो, मग त्यात तुमचे अर्धा तास राहायला नको. मग इथपर्यंत ठेवला तरी सुद्धा तुम्हाला 2 मार्क मिळून जाईल, 50% मार्क मिळून जाईल. मग काय करायचं, 50% मार्क्स साठी फाईट करायचं आपल्याला, होल कंप्लीट मार्क्स मिळवायचा आहे. मग त्यासाठी एक नंबर 2 वेळा यायला पाहिजे. याची परफेक्ट स्क्वेअर रूट येते, त्याचं 5 ला 5 आहे आणि 10 कसं लिहितात 5 into 2. हे 2 आहे, एकदा लिहूया, आणि 2 चा स्क्वेअर रूट किती रूट 2, मग 5 चा 20 रूट 2. म्हणजे एरिया ऑफ पेंटेड इन कलर, हे जे काय वॉल आहे त्यात जे काय पेंटिंग केले त्याचा टोटल एरिया किती 20 रूट 2 मीटर स्क्वेअर. नेक्स्ट बघा, एक ट्रायंगल दिले, ट्रायंगल मध्ये 2 साइड दिले, एक 18 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर, आणि त्याचं पेरिमीटर दिले 42. हे बघा, पेरिमीटर कसं काढता येईल, तिन्ही साइडच्या एडिशन वरून आपल्याला पेरिमीटर काढता येईल. 2 साइड दिले, पेरिमीटर दिले, म्हणजे तिसरं साइड सुद्धा आपल्याला काढता येईल. आणि त्याचा एरिया विचारले. हे बघा, 18 ला A कन्सिडर करूया, B कन्सिडर करूया, आणि C ला X अननोन व्हॅल्यू आहे, थर्ड साइड इज अननोन. मग आता ह्याची पेरिमीटर 42 आहे. मग S इज इक्वल टू काय, सेमी पेरिमीटर म्हणजे P by 2. S चं व्हॅल्यू कसं काढता येईल, A plus B plus C divided by 2 आणि 42 by 2. आता हे 2 कॅन्सल, A plus B plus C equal to 42. A चं व्हॅल्यू किती आहे 18, B चं व्हॅल्यू 10, C चं व्हॅल्यू X equal to 42. मग आता X चं व्हॅल्यू बघा किती आहे 14. त्यानंतर आपण सेमी पेरिमीटर काढूया. 42 ला 2 ने डिवाइड करायचं, मग डायरेक्ट किती सेमी पेरिमीटर किती आहे 21 सेंटीमीटर. इथं 2 आन्सर आपण काढलो. एक तिसऱ्या साइड जे अननोन साइड होतं ते किती आहे 14 सेंटीमीटर, आणि सेमी पेरिमीटर किती 21 सेंटीमीटर. मग आता हिरोन फॉर्म्युला आहे √s - a s * s - a s - b s - c. हे 21 आहे, s - a बघा 21 - 18, 21 - 10, 21 - 14. 21 ला 21 आहे, 21 - 18 किती 3, 21 - 10 किती 11, आणि हे 21 - 14 किती 7. हे बघा इकडे लक्ष द्या. हे स्टेप असं तुम्ही काय करायचं नाही, तुमचा हे ग्रास्प करण्यासाठी आपण असं करतो. तुम्ही काय एक्झाम मध्ये वगैरे असं काय सस्पिशियस किंवा ऑब्जेक्शनेबल असं काय सिम्बॉल वगैरे काय लिहायचं नाही. हे बघा 7 3 ला 3 आहे, आणि हे 7 येत आहे, आणि 11. 7 आणि 7 किती 2 7 आहे, 1 7 येत आहे, आणि 2 2 टाइम्स 3 2 टाइम्स आहे, मग 1 टाइम्स येत आहे, आणि √11. 7 3 21 √11 सेंटीमीटर स्क्वेअर, 21 √11
आता एक्झाम मध्ये समजा एक्झाम्पल मध्ये √11 ची व्हॅल्यू जर दिली असेल तर इन दॅट केस 21 into √11 सुद्धा तुम्ही मल्टिप्लाय करून डेसिमल मध्ये सुद्धा आपल्याला आन्सर देता येईल. नेक्स्ट बघा, एका ट्रायंगलची तीन साइडचे रेशो दिले 12:17:25 आणि त्या साइडचे पेरिमीटर दिले 540 आणि त्याचा एरिया काढायचा. मग रेशो जरी दिला तर कॉमन मल्टिपल x कन्सिडर करा, x इज द कॉमन मल्टिपल. मग आता a चं व्हॅल्यू किती येईल 12x, b चं व्हॅल्यू 17 आणि c चं व्हॅल्यू 25. हे लक्षात ठेवा 12:17:25 हे रिड्यूस्ड व्हॅल्यू आहे. म्हणजे एक ठराविक व्हॅल्यू असणार त्याला एक पर्टिक्युलर व्हॅल्यूने डिवाइड केल्यानंतर येणारे व्हॅल्यू 12:17:25. मग आता a चं व्हॅल्यू त्या केस मध्ये 12x, b 17x आणि c 25x होईल. मग आता सेमी पेरिमीटर काढण्यासाठी a + b + c / 2 12x + 17x + 25x डिवाइडेड बाय 2. मग आता हे किती होईल 54x/2. आता s मध्ये काय असणार सेमी पेरिमीटर असणार आहे 540/2 540/2 = 54x/2. हे बघा s चं व्हॅल्यू कसं आपल्याला लिहिता येईल पेरिमीटर/2. मग हे किती येईल हे बघा 2 2 कॅन्सल 54x = 540 x = किती असणार आहे 10. म्हणजे 540 डिवाइडेड बाय 54 = किती असणार आहे 10. मग आता s चं व्हॅल्यू सुद्धा आपल्याला काढता येईल 540/2 किती येईल 270. मग त्या केस मध्ये बघा नंतर x चं व्हॅल्यू मिळाल्यानंतर a चं व्हॅल्यू काढता येईल 12x आहे 12 * 10 120 सेंटीमीटर, b 17x 17 * 10 170, c 25x 25 * 10 250 सेंटीमीटर. त्यानंतर हिरोन्स फॉर्म्युला यूज करूया √s - a s - b s - c 270 270 - 120 270 - 170 270 - 250. हे बघा 270 ला 270 आहे आणि हे 150 आणि हे 100 आणि हे 20 असणार आहे. मग आता 100 चा स्क्वेअर रूट किती आहे बघा 100 चा स्क्वेअर रूट 10. मग आता हे कॅन्सल झालं त्यानंतर ह्याच्यातला 10 आणि ह्याच्यातला 10 म्हणजे किती होईल 100 आणि 100 चा स्क्वेअर रूट किती 10. मग फक्त काय होते 27 आणि 15 हे 20 10 * 10 100. 27 कसं लिहिता येईल 3 9 चा आणि 15 3 5 चा आणि 20 5 4 चा. हे बघा 3 आणि 3 ला एक 3 आहे 9 चा स्क्वेअर रूट किती 3 आणि 2 5 एक 5 आणि 4 चा किती 2. हे सगळे मल्टिप्लाय केल्यानंतर किती आहे 9000 सेंटीमीटर स्क्वेअर. परत एकदा सांगतो बघा या 100 चा 10 आहे हे दोन्ही 0 10 * 10 म्हणजे 100 चा स्क्वेअर रूट 10. मग 27 * 15 * 20. मग 27 चं कसं आपल्याला लिहिता येईल 3 9 चा आणि हे 3 5 चा आणि हे 5 4 चा. हे 2 3 पैकी 1 3 आहे आणि 9 पैकी 1 9 चा स्क्वेअर रूट किती 9 चा 3 आणि 2 5 आहे मग 1 5 आणि 4 चा स्क्वेअर रूट 2. त्या सगळे मल्टिप्लाय केल्यानंतर 9000 सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट बघा लास्ट एक्झाम्पल आहे आयसोसेलेस ट्रायंगल आहे. बघा ॲज पर जिथं जसं हे लिहून दिले तसं मी लिहून घेतलं नाही. मग तुम्ही व्हिडिओ बघत असताना सगळं टेक्स्टबुक समोर ठेवून टेक्स्टबुकचे रेफर घेऊन तुम्ही वर्कआउट करत जावा. मग कसं होते आपल्याला इंटेन्शन एवढे की कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला सिलेबस कव्हर करायचा आहे. हे बघा लास्ट एक्झाम्पल ट्रायंगल कोणता आयसोसेलेस आहे. आयसोसेलेस हे बघा ABC म्हणजे दोन साइड इक्वल आहे इक्वल साइड्स 12 सेंटीमीटर म्हणजे हे दोन्ही इक्वल आहे आणि हे दोन्ही किती आहे 12 आणि 12 आणि त्याचं पेरिमीटर किती दिले 30. बघा म्हणजे थोडक्यात कसं आयसोसेलेस ट्रायंगल आहे हे दोन्ही 12 आणि 12 आणि तिन्हीचं ऍडिशन किती 30. मग त्या केस मध्ये आपण अननोन साइड किती कन्सिडर करून घ्यायचं x c = x a + b + c = 30. बघा a + b + c म्हणजे पेरिमीटर झाला आणि किती आहे 30 आहे 12 + 12 + 6 तेव्हा x व्हॅल्यू किती 6 सेंटीमीटर. मग आता सेमी पेरिमीटर सुद्धा आपण काढूया 30/2 = किती 15 सेंटीमीटर. दोन साइड दिलता तिन्ही साइडची ऍडिशन दिलता तिसरं साइड किती आला 6 आणि सेमी पेरिमीटर किती आला 15. मग आता हिरोन फॉर्म्युला यूज करा √s - a s - b s - c 15 * 15 - 12 15 - 12 15 - 6. हे बघा 15 * 3 3 9. आता 9 चा स्क्वेअर रूट किती हे बघा 9 चा स्क्वेअर रूट डायरेक्ट आपल्याला 3 लिहिता येईल 3 * 3 √3 आणि हे √15 फायनली व्हॅल्यू किती एरिया 9 √15. जर √15 ची व्हॅल्यू जर दिली असेल तर √15 मल्टिप्लाय करून एरियाचं व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल.
कव्हर केलेले आहे. थोडक्यात रिकॅप करूया म्हणजे फास्ट 1-2 मिनिटांमध्ये. हिरोन्स फॉर्म्युला होता. हिरोन फॉर्म्युला कशाला? स्केलेन ट्रायंगल किंवा कुठल्याही ट्रायंगलचे एरिया फाइंड आउट करण्यासाठी. दिलेली साइड ए बी सी म्हणजे थोडक्यात ए चं व्हॅल्यू हायर घ्या, असं हायरच घ्यायला पाहिजे असं काय नाही, असेंडिंग घ्या डिसेंडिंग कसं रॅन्डमली घ्या. मग एस काढायचं, एस च्या नंतर हे फॉर्म्युला यूज करायचं एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. मग आपण सगळे एक्झाम्पल कव्हर केले. मग आता सध्या लॉकडाऊन असल्यामुळे आपल्याला प्रत्यक्षात क्लास घेता येत नाही आणि तुम्ही सुद्धा घरातून बाहेर पडायचं नाही. मग जे काय स्कूल तुम्हाला आता सध्या स्कूल आणि तुमच्यात काय कम्युनिकेशन तुमचं काय ते क्लास घेत असेल तर ते क्लास सुद्धा तुम्ही आवर्जून अटेंड करा. आणि आपलं जे व्हिडिओ आहे मग क्लास आणि स्कूलचं हे बघा, स्कूल आणि क्लास दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला रिझल्ट काढायचा आहे. मग कुठल्या गोष्टीला जास्त महत्त्व द्यायचं किंवा कमी असं तुम्ही हे 100 प्रश्नामध्ये तुम्ही पडायचं नाही. दोन्हीला इक्वल प्रायोरिटी देऊन सगळ्या सब्जेक्टला इक्वल महत्त्व देऊन आपल्याला ओव्हरऑल पर्सेंटेज आपल्याला उंचवायचं आहे, लक्षात ठेवा. मग आता हे एक्झाम्पल घेत असताना आम्ही थोडं शॉर्टकट्स घेतो. डायरेक्ट डिक्टेशन वगैरे आम्ही गिवन थिंग्स ह्या फॉर्म मध्ये लिहून घेतलेले आहे, कारण आपल्याला लवकरात कमीत कमी वेळेत आपल्याला काय करायचं आहे सगळे एक्सरसाइज एका व्हिडिओ मध्ये कव्हर करायचा प्रयत्न. म्हणून काही एक्झाम्पल मी ऑलरेडी सॉल्व्ह करून दिलेले एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. मग व्हिडिओ प्रॉपरली बघा आणि व्यवस्थित लिहून घ्यायचा प्रयत्न करा. आणि वेगळं काहीतरी आपल्याला 100 आउट ऑफ 100 करायचं असेल तर आपल्याला काहीतरी वेगळा करायला लागतो. मग डेली रुटीनला फॉलो करायचं नाही. अपार्ट फ्रॉम डेली रुटीन यू नीड टू डू समथिंग एक्स्ट्रा. इन दॅट केसेस ओनली तुम्हाला सक्सेस मिळेल. 100 आउट ऑफ 100 मिळवायचं असेल तर एक्स्ट्रा एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करावेच लागते. पर्टिक्युलरली मॅथ्सला 1-2 टेक्स्टबुकच्या किमान तुमच्याकडे 3 टेक्स्टबुक तरी मॅथमॅटिक्सचे असायला पाहिजे. मग एनसीईआरटी जरी सोडवला तर ठीक आहे, तुम्हाला 85 ते 90 दरम्यान मार्क मिळून जाईल. परंतु तुम्हाला 100 ला 100 95 च्या वर एक्सेलरेट करायचं असेल, 97 98 जर करायचं असेल तर तुम्हाला हे सोडून, कारण मॅक्झिमम मुलांना 1-2 मार्क मध्ये पझल होते. 1-2 मार्काची पझल आहे. जर तुम्ही ऑल इन वन रेफर केला तर आफ्टर कम्प्लिशन ऑफ टॉपिकच्या नंतर काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ते फार इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे थोडं ट्रिकी एक्झाम्पल म्हणतो आपण, मग लवकरात लवकर सोडवता येत नाही. मग ते एक्झाम्पल मी तुम्हाला ग्रुप थ्रू मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. हे एक्झाम्पल सगळे व्यवस्थित लिहून काढा. त्यानंतर आपण 12.2 पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला देऊ. आणि तोपर्यंत काय अडचण असेल डायरेक्टली ग्रुपच्या सेटिंग सुद्धा आम्ही काय केलेले आहे, चेंज केलेले आहे. मग तुमचं काय वैयक्तिक काय अडचण असेल तर त्या ग्रुपला तुम्ही कम्युनिकेट करत जावा. लक्षात ठेवा, तुम्हाला आता 2 सब्जेक्ट निवडायचे आहे. 2 सायन्स मॅथ्स किंवा कुठलेही 2 करा. जर तुम्हाला मॅथ्स मध्ये कमांड असेल तर तुम्हाला बाकीचे विषय करायला जास्त वेळ लागत नाही. मी हे गोष्टी प्रत्येक व्हिडिओ मध्ये काय सांगतो, जर तुम्ही लास्ट जे आता प्रिव्हियस रिझल्ट होता लेटेस्ट, आता एक मागच्या आठवड्यामध्ये आपलं बेसिक 10चा रिझल्ट आला, तर त्यांनी काय कसं आयडिया केली. पहिला सुरुवातीला ज्यावेळी त्यांनी जानेवारीमध्ये आले ट्युशनला, मग त्यांनी 2 सब्जेक्ट घेतले होते. फक्त 2 सब्जेक्ट करायचे. स्टार्टिंग 5 महिन्यामध्ये 2 सब्जेक्ट त्यांनी संपवलं. आणि नंतर ज्यावेळेस स्कूलचा रुटीन चालू झाला त्यांनी उरलेले सगळे जे काय एसएसटी तुमचं जे काय बाकीचे इंग्लिश लँग्वेज सब्जेक्ट वगैरे आहे त्याला पण भरपूर वेळ द्यायला लागतो. मग स्कूलने काय सांगितलं सगळ्या गोष्टी करत जावा. आणि क्लासमध्ये 2 सब्जेक्ट आपण बेस्ट टू द बेस्ट देतो. मागचं रिझल्ट सुद्धा आमचं चांगलं आहे. मग तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला कोऑपरेट करा तर तुमचं सुद्धा आपण रिझल्ट हे चांगलं देऊ शकतो. मग काय अडचण असेल तर लगेच आपल्याला तुम्ही क्वेश्चन करू शकता थ्रू व्हॉट्सअप. ठीक आहे, धन्यवाद.